तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ग्रॅडेक्स अकॅडमीमध्ये. तर आज आपण जो टॉपिक बघणार आहोत त्याचं नाव आहे जावास्क्रिप्ट व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स काय असतात? व्हेरिएबल्स हे एका कंटेनर्स टाईपमध्ये असतात. त्या कंटेनर्समध्ये आपण आपल्या डेटाला स्टोअर करतो किंवा डेटाच्या व्हॅल्यूला स्टोअर करतो. 1995 पासून तर 2015 पर्यंत आपण वॅर या व्हेरिएबल्स जास्त प्रमाणात आपण यूज करत होतो. त्यानंतर जेव्हा इक्मास्क्रिप्ट 6 हा लेटेस्ट व्हर्जन जावास्क्रिप्टचा इंट्रोड्यूस झाला 2015 मध्ये, तेव्हापासून आपण लेट आणि कॉन्स्ट या दोन कीवर्डवर जास्त भर देऊ लागलो आणि त्यातल्या त्यात कॉन्स्ट कीवर्डला जास्त यूज करू लागलो, कारण की कॉन्स्ट कीवर्ड सिक्युरिटी पर्पजनी जास्त सिक्युअर होता, जो इम्युटेबल होता. ठीक आहे. तर आता आपण तीनही व्हेरिएबल्सचा एक बेसिक सिंटॅक्स बघू की त्याला लिहितात कसं. सगळ्यात पहिले वॅर. ठीक आहे. हा झाला वॅर साठी. हा झाला लेट साठी. आणि हा झाला कॉन्स्ट साठी. पण या तीनही व्हेरिएबल मध्ये जो बेसिक डिफरन्स आहे तो आहे स्कोपचा. स्कोप तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा सांगतो. स्कोप काय असतं? जर आपण एखादी गोष्ट ग्लोबली डिक्लेअर करत आहोत तर त्याला ग्लोबल स्कोप असं म्हणतो. जर एखाद्या कर्ली ब्रेसच्या आतमध्ये जर आपण त्याला डिक्लेअर करत आहोत तर त्याला आपण एक ब्लॉक स्कोप म्हणतो. आणि जर एखादी गोष्ट आपण एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर करत आहोत तर त्याला आपण एक फंक्शनल स्कोप म्हणतो. ठीक आहे. मी तिन्ही तुम्हाला सिंटॅक्स दाखवतो. आता मी ग्लोबली काहीतरी डिक्लेअर करतो. फॉर एक्झाम्पल कॉन्स्ट ए इज इक्वल टू ग्लोबल स्कोप. ठीक आहे. हा झाला ग्लोबल स्कोप. आणि एक मी काय दिलं, एक कर्ली ब्रेस दिला आणि त्याच्या आतमध्ये मी काहीतरी लिहिलं. हा झाला माझा ब्लॉक स्कोप. आणि तिसरं असाच आहे एक फंक्शन स्कोप. ठीक आहे. आता या फंक्शनच्या आतमध्ये मी जे काही लिहिणार तो झाला माझा फंक्शन स्कोप. ठीक आहे. हा जो ग्लोबली मी लिहिलाय तो झाला आपला ग्लोबल स्कोप. त्यानंतर मी जो ब्लॉक मध्ये लिहिलाय तो झाला आपला ब्लॉक स्कोप. आणि जो एका फंक्शनच्या आतमध्ये मी लिहिलाय तो झाला आपला फंक्शन स्कोप. आता मी या सर्वांना रन करून पाहतो. तर तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिले आपला ब्लॉक स्कोप प्रिंट झाला, त्यानंतर आपला ग्लोबल स्कोप प्रिंट झाल्यानंतर आपला फंक्शन स्कोप प्रिंट झाला. आता हे तिन्ही मी कशामध्ये डिक्लेअर केले होते? जो आपला ब्लॉक स्कोप सगळ्यात पहिले जो प्रिंट झाला, आपण त्याला एका ब्लॉकमध्ये इनिशियलाइज केलं होतं किंवा डिक्लेअर केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर जो ग्लोबल स्कोप आहे त्याला ग्लोबली सर्वात टॉप ऑफ दी स्कोप म्हणजे सर्वात वरती आपण त्याला डिक्लेअर केलं होतं. त्यानंतर जो फंक्शन स्कोप आहे त्याला आपण माय फंक्शन नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये आपण त्याला डिक्लेअर केलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की जावास्क्रिप्ट एक सिंगल थ्रेडेड लँग्वेज आहे. सो लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होईल. आपण ज्या ऑर्डरच्या माध्यमातून आपण त्या फंक्शनला किंवा आपल्या व्हेरिएबल्सला कॉल करू तसं ते एक्झिक्यूट होईल. तर मी इथे हा जो ए आहे जो की ग्लोबल स्कोपचा आहे तो माझा कॉल झाला आणि त्यानंतर फंक्शनच्या आतमध्ये मी जे काही डिक्लेअर केलं होतं ते कॉल झाला. तर अशा प्रकारे मला माझा आउटपुट मिळाला. तर हा झाला सगळ्यात पहिला ग्लोबल स्कोप. हा झाला ब्लॉक स्कोप. आणि हा झाला आपला फंक्शनल स्कोप. तर हे झाले आपले लेट, वॅर आणि कॉन्स्ट या तिन्ही याचे स्कोप्स. ग्लोबल स्कोप, ब्लॉक स्कोप आणि फंक्शन स्कोप. आणि आपले तिन्ही व्हेरिएबल्स आपण बघितले आहे, लेट, वॅर आणि कॉन्स्ट. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही गोष्टीला आणखी ब्रीफमध्ये बघणार आहोत. त्यानंतर त्याचा एक ऍडव्हान्स टॉपिक आहे जो की होस्टिंग आहे, त्याला पण आपण ब्रीफमध्ये बघणार आहोत. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी ग्रॅडेक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अपडेट राहा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे.